सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य, लेडीज बार घोटाळे, पैशाच्या उघड्या बॅगा घेऊन बसणं, बिघडलेली प्रतिमा हे आता ओझं देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे. माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल. आणि माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, संजय राठोड असतील, हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात. हे राक्षस आहेत सगळे मंत्रिमंडळात, रावण आहेत सगळे. हे कसलं रामाचं राज्य चालवत. मंत्रिमंडळामध्ये कोणाला ठेवायचं आणि कोणाला काढायचं, कोणाला वगळायचं, हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार असला किंवा आहेच, तरी या सरकारचा रिमोट कंट्रोल दिल्लीत अमित शहांकडे. दिल्लीत काय, काल मुख्यमंत्री दिल्लीत गेले एका कार्यक्रमासाठी, पण त्यांचा मुख्य हेतू हा या मंत्रिमंडळामध्ये जे काय सध्या गोंधळाचं वातावरण सुरू आहे आणि त्यांच्या नियंत्रणाबाहेर स्थिती गेलेली आहे, त्या संदर्भात मार्ग काढण्यासाठी ते काल. मी गेल्या काही दिवसापासून सांगतो की या मंत्रिमंडळातले 4 मंत्री जाणार आहेत. संजय शिरसाट एक मंत्री आहेत मला वाटतं, त्यानंतर माणिक कोकाटे, योगेश कदम यांचं नाव त्यात जोडलं गेलेलं आहे. बाकीची नावं समोर येत आहेत, पण 4 वरून संपूर्ण मंत्रिमंडळाची सफाई करून एक वेगळ्या चेहऱ्याचं मंत्रिमंडळ आणावं अशी चर्चा दिल्लीत आणि मुख्यमंत्र्यांच्या वर्तुळात सुरू आहे. संजय राठोड यांना सुद्धा जावं लागलं. भ्रष्टाचार, शेतकऱ्यांच्या विरोधी वक्तव्य, लेडीज बार घोटाळे, पैशाच्या उघड्या बॅगा घेऊन बसणं, याच्यामुळे बिघडलेली प्रतिमा हे आता ओझं देवेंद्र फडणवीस यांच्या कल्पनेपलीकडे गेलं. ते ओझं त्यांना आता पेलवत नाही, पण ते फेकताही येत नाही. खरं म्हणजे ज्यांचं 137चं संख्याबळ आहे त्यांना अशा प्रकारे ओझ्यानं वाकून जायची गरज नाही, पण तरी ते वाकलेले आहेत आणि ते त्यांचं काम करतायत. जसं काल काय झारखंडमधून एक टोळी आली, एक पथक आलं एसीबीचं, आणि अमित साळुंखे नावाच्या व्यक्तीला अटक करून गेले. आपल्याला माहिती आहे सुमित फॅसिलिटी. ही सुमित फॅसिलिटी काय आहे? 800 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा जो महाराष्ट्रात झाला. 100 कोटीचा ॲम्ब्युलन्सचं टेंडर 800 कोटीला गेलं. हे सुमित फॅसिलिटीचे लोक. 108 नंबर ॲम्ब्युलन्स आठवत आहे, मी स्वतः हा विषय काढलेला आणि त्याचे सूत्रधार आम्ही साळुंखे. 650 कोटींनी टेंडर वाढवलं गेलं. कुठे तुम्हाला ॲम्ब्युलन्स दिसत आहेत? हा सगळ्यात मोठा घोटाळा वैद्यकीय क्षेत्रात. 800 कोटी. हे जे अमित साळुंखे आहेत ते श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन जे आहे त्याचा कणा आहे, आर्थिक कणा. मोठ्या प्रमाणात हे सगळे पैसे हे शिंदेकडे वळवले आणि श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशनकडे वळवले. याची चौकशी आता मी करायला सांगणार. झारखंड मधल्या मद्य घोटाळ्यातून काल एक पथक इथे आलं आणि या सुमित फॅसिलिटीजच्या अमित साळुंखेला अटक केली. हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांचा अत्यंत जवळचा माणूस आहे. ही अटक सहज झालेली नाही. सरकारला या पैशाला कुठे पाय फुटलेत, कोणाच्या खात्यात गेलेत, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ते शोधायचं आहे.
आणि हे धागेदोरे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळापर्यंत येतात. हे असे अनेक प्रकार आहेत. हे प्रकरण सोपं नाही आहे. झारखंडमधून एक पथक आलं आणि एकनाथ शिंदेच्या अत्यंत जवळच्या म्हणजे त्यांच्या बाळराजांच्या अत्यंत गळ्यातल्या टाईट असलेल्या व्यक्तीला अटक करून घेऊन गेले. हे प्रकरण आता ईडीकडे जाईल आणि 800 कोटीच्या घोटाळ्यात सुद्धा हा बाहेर येईल. मध्य घोटाळा बाहेर येईल. कोणाचे पैसे किती अडकले आहेत, कोणाचे पैसे कुठल्या मेडिकल फाउंडेशनला गेले आहेत, निवडणुकीत किती वापरलेत, कसे आले, कुठे गेले, ते सगळं आता यातून बाहेर पडणार आहे. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना वरपासून खालपर्यंत मंत्रिमंडळाच्या साफसफाईची मोहीम आता घ्यावीच लागते. या सगळ्या अफवा आणि तुमच्या अटकळ आहेत. माणिक कोकाटे यांना राजीनामा द्यावा लागेल किंवा त्यांना काढावा लागेल. शेतकऱ्यांचा केलेला अपमान अशा खातेबदलातून दूर होतो का? कृषी मंत्री असताना केलेला गुन्हा त्यांचं फक्त खातं बदलून धुवून निघेल पाप. अजित पवार नाही मान्य. स्वतःला शेतकऱ्यांची मुलं समजतात, स्वतःला शेतकरी समजतात. आणि माणिक कोकाटे असतील, संजय शिरसाट असतील, योगेश कदम असतील, संजय राठोड असतील, हे असे सगळे नमुने आपण मंत्रिमंडळामध्ये घेतलेले आहात. राज्य कसं चालवताय तुम्ही? काल हर्षल पाटील या तरुणाने केलेली आत्महत्या तुम्हाला विचलित करत नाही आणि हर्षल पाटीलला ठेकेदार होता की नाही याच्यावर संशोधन करून तुम्ही आमच्याकडे माहिती आणता. एक तरुण आत्महत्या करतोय, त्या तरुणाच्या आत्महत्येमागचं कारण स्पष्ट झालेलं आहे, तरी सरकार ती आत्महत्या नाही हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे. इतकं निर्ढावलेलं सरकार या महाराष्ट्रामध्ये काम करत आहे. गुलाबराव पाटील यांच्या खात्याचा जो घोटाळा आहे, ते खातं कोणाकडे आहे? खातं कोणाकडे आहे? आतापर्यंत किती ठेकेदारांनी आत्महत्या केल्या? आतापर्यंत हजारो ठेकेदार रस्त्यावर आले. आतापर्यंत हजारो ठेकेदारांनी जलजीवन मिशनच्या आत्महत्या करू असं आव्हान दिलंय. आतापर्यंत अनेक ठेकेदारांनी मंत्र्यांच्या गाड्या अडवल्या. जळगावात मुख्यमंत्र्यांच्या गाडी पुढे जाळून घेण्याचा प्रयत्न केला. काय सांगतोय तो गुलाबराव पाटील? काय सांगतोय? हे राक्षस आहेत सगळे मंत्रिमंडळातले, रावण आहेत सगळे. हे कसलं रामाचं राज्य चालवत आहे? अमित साळुंकेचा विषय लक्षात ठेवा. मी परत परत सांगतोय. सुमित फॅसिलिटीज, श्रीकांत शिंदे मेडिकल फाउंडेशन मध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचाराचा पैसा आला, प्रत्यक्ष आणि ह्याच पैशातून झारखंडचा मद्य घोटाळा, त्याच्यामध्ये स्लिपिंग पार्टनर्स कोण आहेत हे सुद्धा लवकरच कळेल.